शांत, सुंदर आणि दिव्य अशी ती रात्र होती. अयोध्येच्या राज्यात चांदण्याचा मंद प्रकाश पसरला होता. झाडांच्या पानांतून वाहणारी हलकी झुळूक सगळीकडे एक जादुई शांतता निर्माण करत होती. एका मोठ्या झाडाखाली हनुमान गाढ झोपलेले होते. आपल्या प्रिय प्रभू लॉर्ड रामा यांची दिवसभर सेवा करून तो समाधानाने हलक्या स्मित हास्याने विश्रांती घेत होता. एक गुप्त योजना सुरू होते. थोड्याच अंतरावर सीता, लक्ष्मणा आणि संपूर्ण वानरसेना शांतपणे एकत्र जमली होती. प्रभू राम हसत म्हणाले, "थोडा थांबा. हनुमानाने आपल्यासाठी खूप काही केलं आहे. आज आपण त्याला प्रेमाने एक सरप्राईज देऊया." हे ऐकताच वानरसेना आनंदाने भरून गेली. आनंदाने भरलेली तयारी. संपूर्ण जंगल आता एका उत्सवात बदललं. झाडांवर रंगीबेरंगी फुगे बांधले गेले. सुंदर फुलांनी सगळीकडे सजावट केली गेली. चॉकलेट्स आणि फळं प्रेमाने मांडली गेली आणि काही वानरांनी हनुमानासाठी खास मोठी फुलांची माळ तयार केली. सगळे अगदी हळू आवाजात काम करत होते, जणू काही हनुमान जागा होऊ नये. तो जादुई क्षण. सगळी तयारी पूर्ण झाली. प्रभू राम हळूच हनुमानाजवळ गेले आणि मृदू आवाजात म्हणाले, "हलका थांबा. हनुमाना, उठ माझ्या प्रिय मित्रा." हनुमान हळूहळू डोळे उघडतो. आश्चर्याने भरलेला क्षण आणि समोरचं दृश्य पाहून तो थक्क होतो. संपूर्ण जंगल प्रकाशाने उजळलं होतं. सगळीकडे सजावट, आनंदी चेहरे आणि प्रेमच प्रेम. फुगे हवेत तरंगत होते. गोड पदार्थ चमकत होते आणि सगळे त्याच्यासाठी आनंदाने जल्लोष करत होते. वानरसेना जोरात ओरडली, "सरप्राईज!" भक्तीचे अश्रू. हनुमानाच्या डोळ्यात पाणी आलं. तो हात जोडून नम्रपणे म्हणाला, "भावनिक थांबा. प्रभू, मी फक्त तुमचा सेवक आहे. मला हे सगळं पात्र नाही." प्रभू रामाचं प्रेम. प्रभू राम त्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि प्रेमाने म्हणतात, "तू फक्त सेवक नाहीस, तू माझा सर्वात प्रिय मित्र आणि कुटुंब आहेस." प्रेमाचा उत्सव. हनुमान आनंदाने हसतो. तो सगळ्यांसोबत चॉकलेट्स वाटतो. वानर सेनेसोबत हसतो, खेळतो आणि शेवटी प्रभू राम आणि माता सीतेसमोर भक्तीने नतमस्तक होतो. आनंदी शेवट. ती रात्र अयोध्येतील सर्वात सुंदर आठवण बनते. प्रेम, भक्ती आणि आनंदाने भरलेली. कथेचा संदेश. खरं प्रेम आणि निस्वार्थ भक्ती नेहमी ओळखली जाते आणि साजरी केली जाते. सियावर रामचंद्र की जय. जय श्री राम.